Welcome to my third vlog, Kulukamalai. So I'm very excited for this आणि माझा प्रवास चालू झालाय. ॲक्च्युअलमध्ये कुलुकमलाई ना सगळ्यात मस्त प्लेस आहे मुन्नारमधली आणि हे तामिळनाडू स्टेटमध्ये येतं. पण तुम्हाला मी सांगते ना की तुम्ही जर मुन्नारमध्ये चाललात आणि कुलुकमलाईच्या हायेस्ट पिक पॉईंटला चालला नाहीये तर तुमचे पैसे वाया जातील. तर पैसे वाया जायचे नसतील आणि जर मुन्नारमध्ये खरंच एन्जॉय करायचं असेल तर हे तुमच्या लिस्टमध्ये पहिले ॲड करून ठेवा की मुन्नारला गेल्या गेल्या पहिले कुलुकमलाईला जाणारच. आणि कुलुकमलाईला जायला एवढा काही खर्च नाहीये. तुम्ही जर ग्रुप सोबत चाललात, बंच ऑफ ग्रुप सोबत, तर तुम्हाला एक अराउंड 1100 रुपयापर्यंत खर्च आहे. आणि मस्ट विजिट. खूप इकडचं नेचर मस्त. तुम्हाला सकाळ सकाळी एवढं छान वातावरण बघायला भेटतं ना, अमेझिंग. म्हणजे हा जो मुमेंट आहे सनसेटचा किंवा सनराईजचा तो मी कधीच माझ्या आयुष्यात विसरू नाही शकत. तर मी स्वतःहून तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जर मुन्नारमध्ये आहात तर कुलुकमलाईला व्हिजिट करायला विसरू नका. आणि इकडे तुम्हाला म्हणजे खरंच एक वाईब जाणवेल. इकडे तुम्हाला सकाळ कशी होते ती समोरासमोर डोळ्यासमोर बघता येईल. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. मी सकाळी माझी 3 वाजता जर्नी स्टार्ट केली होती आणि अराउंड मला एक दुपारी 12-12:30 झाले, कारण की आम्ही थोडं फिरत आलो. पण तुम्ही 8-9 पर्यंत तुमच्या हॉटेलवरती येऊ पण शकता आणि तुम्हाला जिप्सीनेच ट्रॅव्हल करावं लागेल. त्यामुळे तुम्ही जिकडे कुठे जाल तेव्हा तुम्ही 7-8 जणांचा ग्रुपच करून जाल, तरच तुम्हाला कुलुकमलाईला जायला स्वस्त पडेल. जर तुम्ही सिंगल किंवा सोलो चालला तर तुम्हाला खूप जास्त एक्सपेन्सिव्ह पडेल. तर माझा एक्सपिरियन्स हाच आहे की मी बंच ऑफ ग्रुपसोबत गेले होते आणि मला अराउंड एक 1200 रुपये खर्च आला होता. हॅलो. सो हे आहे मुन्नारचंच हॉस्टेल आणि तुम्हालाच हॉस्टेल पूर्णपणे मी व्हिजिट करवणार आहे. तर लेट्स गो. फर्स्ट ऑफ ऑल एक आहे की मुन्नारच्याच हॉस्टेलमध्ये विशेषतः एकच आहे की इकडचा व्ह्यू जो आहे तो खूप अमेझिंग आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे फिमेल डोम्स पण आहेत आणि मिक्स डोम्स पण आहेत. जर तुम्हाला फ्रेंड्ससोबत राहायचं असेल तरी तुम्ही राहू शकता. माझंच हॉस्टेलमधलं स्टेकेशन खरंच खूप वर्थफुल होतं, कारण की मला इथे फ्रेंड्स भेटले होते आणि त्यांच्यासोबत मी कुलुकमलाईला पण सकाळी जाऊन आले होते. गेल्यानंतर मला एक समजलं की इकडच्या लोकांमध्ये वाईब आहे, वेगळीच वाईब आहे. तुम्ही तिकडे एन्जॉय करू शकता. एकटे जरी आलात तरीसुद्धा तुम्हाला एकटेपणा जाणवणारच नाही, कारण की इकडे एवढ्या गोष्टी आहेत ॲडव्हेंचरियस की तुम्ही खूप स्वतःच म्हणजे खूप एन्जॉय कराल. इकडे रेस्टॉरंट होतं हॉस्टेलचं आणि मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन की रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेवू वगैरे नका, एवढं काही खास नाही आहे. तुम्ही आउटसाईडसुद्धा खूप सारे तुम्हाला ऑप्शन्स भेटतील, पण तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री लेट येतात तुम्हाला ह्याच्याशिवाय ऑप्शन नाही, कारण की हॉस्टेलच्या आजूबाजूला किंवा जवळ कुठेच काही नाही आहे. पण ठीक आहे, म्हणजे फूड थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटलं मला, पण बाकी अदरवाईज चांगलं आहे. आता आपण चाललो फिमेल डोम्सला, कारण की मुलींना नेहमी प्रश्न असतो की अरे माझं स्टेकेशन चांगलं असेल ना, प्रायव्हेट बाथरूम आहे की नाही, बाल्कनी कशी आहे, शॉवर आहे की नाही, टॉयलेट कसे आहेत, माउंटेन व्ह्यू आहे की नाही. आणि माझ्याच हॉस्टेलमध्ये हे सगळं काही होतं आणि प्लस फ्री वायफायसुद्धा, ज्यासाठी मी नेहमी एक्सायटेड असते, कारण की वायफाय नसेल तर ओ माय गॉड मला असं होतं की जीवच येत नाही. तर माझ्यासाठी वायफाय असणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ एडिट करण्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी की मी कुठे आहे, काय करते आहे. पण इकडचा व्ह्यू गाईज म्हणजे खरंच मला असं वर्थ ऑफ मनी वाटलं. 800 रुपयामध्ये एवढा चांगला व्ह्यू आणि क्लीन वॉशरूम आणि क्लीन बेडसाठी मी डेफिनेटली 800 पे करू शकते. इट्स वर्थ ऑफ मनी. फक्त 8 म्हणजे गर्ल फिमेल डोम्स जे आहे त्याला तुम्हाला 800 चार्जेस पे करावे लागतात विथ GST अँड टॅक्सेस. आणि जे मिक्स डोम्स आहेत ते ओन्ली 500 रुपीज आहेत. सो इकडे खूप साऱ्या फन ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत जिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि वरती क्लब हाऊससुद्धा आहे.
इफ जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला इकडे काम करण्यासाठी सुद्धा स्पेस दिलेला आहे. आणि हॉस्टेल खूप ह्यूज आहे. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर आहात तर तुम्हाला हॉस्टेलसाठी जागा दुसरी कुठेच भेटणार नाही. तर श्योर विजिट करा इथे. आणि इथे बॉईजसाठी जिमसुद्धा आहे. हॉस्टेलचा व्ह्यू एवढा अमेझिंग आहे ना की सी फक्त बघा. 800 रुपीज ह्याला काहीच नाही आहे. तुम्ही हॉस्टेलच्या ऐवजी कोणतं दुसरं हॉटेल मुन्नारमध्ये बघताय तर खूप डिफिकल्ट आहे. आणि चार्जेससुद्धा अराउंड 1500-1000 असे आहेत. आणि तुम्हाला हा व्ह्यू तर कधीच नाही भेटणार. आणि इवन एवढ्या ॲक्टिव्हिटीज. सो कसं वाटलं हॉस्टेल हे मला कळवायला विसरू नका. थँक्यू मला. आणि जर का तुम्हाला हॉस्टेल आवडलं असेल तर श्योरली माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. हॅलो. सो फायनली आजचा दिवस तिसरा आहे, डे 3. आणि मी ब्रेकफास्ट करायला आले. सकाळी मी कोलुकामलाईला जाऊन आले जे मुन्नारमध्ये आहे. आता मुन्नारवरून आपण वाघामनला चाललो आहे. जवळ आलेलो आहोत. आणि हा पहिला स्पॉट आहे इडुकी वॉटरफॉल. आता म्हणजे पाऊस नाहीये त्यामुळे जास्त इकडे पाण्याचा प्रवाह नाहीये. पावसामध्ये खूप छान दिसतं अजून. तो बघा का माझं केरलामध्ये सगळ्यात मोठं मोटिवेशन जे होतं ते फूड होतं. फूडसाठी मी खरंच खूप क्रेझी आहे केरलाच्या. कारण की रिअली सांगते केरलामध्ये दुपारी मी एव्हरीडे मील ट्राय केलेत. आणि त्या मीलची कॉस्ट अराउंड 100 ते 120 असायची. जे की खूप अफोर्डेबल आहे आणि स्वस्त पडायचं. इव्हिनिंगला मी थोडं हेवी डिनर किंवा वेगवेगळे ट्राय करायचे. ते मला अराउंड 500 पर्यंत वेगळं जायचं. कारण की वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये ऑर्डर करायचे. पण सो आज फायनली दिवस तिसरा आहे. आणि आपण हॉटेल श्रावणा भवनला बसलो आहे. तर इथे आपल्याला प्रॉपर ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खायला भेटणार आहे. आणि पापडसुद्धा आला आहे. असं बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. पण मी म्हणेन की तुम्ही फूड खरंच ट्राय करा केरलामध्ये. आणि केरलामध्ये सर्वांना जे हॉटेल आहे ते तुम्हाला सगळीकडे भेटेल ऑल ओव्हर केरलामध्ये. ते मला वाटतं क्वाईट फेमस आहे. पण एक आहे की सर्वांना सो फायनली मी वाघमनमध्ये पोहोचली आहे. आणि वाघमनचा एरिया एवढा सुंदर आहे. सो जर तुम्ही टेकडीसाठी प्लॅन करताय आणि तुम्ही विचार करताय वाघमनमध्ये काही नाही आहे, जर तुम्हाला नेचर एन्जॉय करायचं असेल तर डू विजिट वाघमन. इट्स अमेझिंग. हे आहे ग्लास ब्रिज. ग्लास ब्रिजचा हा पूर्ण रूट आहे. आणि इव्हन इथे मला आल्यावरती एक गोष्ट समजली की इथे एक सुसाईड पॉइंट आहे ज्याला म्हणजे खूप फेमस आहे. जर कोणाला सुसाईड करायचं असेल केरलामध्ये येऊन तर तुम्ही वाघामनला येऊन इकडे सुसाईड करू शकता. सुसाईड पॉइंटला. सुसाईड पॉइंट त्यासाठीच फेमस आहे. अमेझिंग. ग्लास ब्रिज जवळ आलेली आहे. आणि ग्लास ब्रिजचे कॉस्ट आहे अराउंड 250 रुपीज. आणि इथे तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजला वेगवेगळे चार्जेस पे करावे लागतात. जसं की झिप लाईनला 350 आहे. सो मुन्नारपेक्षा थोडंसं स्वस्त आहे. बट आय फील म्हणजे मला असं वाटलं की 25 रुपीज म्हणजे एंट्री फीज आहेत फक्त. आणि आतमध्ये येऊन तुम्हाला प्रत्येक गोष्टीला एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला चार्जेस पे करायचे आहेत. मला वाटतं फक्त सुसाईड पॉईंटला बघायला 25 रुपये घेतले. आणि पाठीमागे बरेच लोक वेट करतायत. सो आपण स्टार्ट करू का. ओ गॉड सिरियसली थोडंसं डेंजरस आहे. ग्लास ब्रिज एवढा मोठा नाहीये, छोटा आहे. पण तिकडे गर्दी खूप जास्त असते. गर्दीच्या वेळेस अजिबात जाऊ नका. तुम्हाला एन्जॉय करता अजिबात येणार नाही. माझी पण कंडिशन तीच होती. कारण की सगळे लोक फोटोजच काढत असतात. आणि खरं सांगते तुम्हाला जेव्हा चालताना जो फील येतो ना तो खूप थोडंसं डेंजरस वाटतं. कारण खूप खोल आहे ग्लास ब्रिज.
आणि मला वाटतं केरलामध्ये हा एक ग्लास ब्रिज आहे, वायनाडमध्ये आहे आणि एक जो चायनामध्ये आहे तो सगळ्यात मोठा ग्लास ब्रिज आहे. तर हा ठीक वाटला. 250 रुपीजमध्ये एक ओके आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता. एकदा जाण्यात काय वेस्ट ऑफ मनी नाहीये. पण वागमनमध्ये लोक फक्त या ग्लास ब्रिजसाठीच येतात. बाकी वागमनमध्ये एवढं काही ऍक्टिव्हिटी वगैरे नाही आहेत. ठीक आहे. मग म्हटलं की आता पैसे दिलेच आहेत 250 रुपये, तर 360 डिग्रीने पण फिरून बघूया, पैसा वसूल करूया आणि मग पुढे जाऊया. आता झिप लाईनसाठी माझा फेवरेट पार्ट. सो मी झिप लाईनसाठी निघाले लगेच. A1 medium right. ओके. Are you ready? Yes. Sit down. पैर थोड़ा स्ट्रेट करो. 2 मिनट रुको. Ready, start हो गया. Ready, go. झिपलाईन करताना म्हणजे असं जाणवतं ना की यार किती मस्त वाटतंय, मजा येते. आणि खरंच झिपलाईनचा एक्सपिरियन्स नेहमी वेगवेगळा असतो, प्रत्येक ठिकाणी मजा येते. फक्त तुमचा कॅमेरा थोडा जरी पडला किंवा काही झालं तर तुम्हाला काही रिफंड भेटणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही हा स्टंट करा, नाही तर अजिबात करू नका. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की तुम्ही तुमचा ट्रायपॉड आणि फोनला व्यवस्थित सांभाळू शकता. बाकी इकडचा व्ह्यू जो होता वागमनमधल्या झिपलाईनचा तो खूप वेगळा होता. मुन्नारमध्ये थोडंसं वेगळं होतं. आणि इकडे 350 रुपीजमध्ये मला चांगलं वाटलं की ठीक आहे, म्हणजे वन टाईम तुम्ही करू शकता आणि तुम्हाला रिटर्न पण ते पाठवतात. आणि इकडचा सनसेटसुद्धा जो होता ना, वाव, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सनराईज आणि सनसेटसाठी जायचं. सो फायनली मी आता पाईन गार्डन जवळ आली आहे आणि पाईन गार्डनचा पूर्ण व्ह्यू थोडा असा आहे. मी जाऊ नाही शकत कारण की थोडा आम्हाला उशीर झालाय. 6 वाजता ऑलमोस्ट हे क्लोज्ड होतं. आणि पाईन गार्डनचे कॉस्ट आहे अराउंड 10 रुपीज फॉर अडल्ट आणि किड्ससाठी 5 रुपीज. सो नक्की व्हिजिट करा. तर आम्ही आता जस्ट वागमनमध्ये एक धंगलपारा करून एक प्लेस आहे, तिथे आलो होतो. आणि खरंच तिकडचा व्ह्यू आणि तिकडचा नेचरचा साऊंड, म्हणजे शांत बसलात ना तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता. आणि खूप गर्दी नव्हती कारण की मला वाटतं हे थोडं आतमधल्या साईडला आणि कोणाला जास्त कोणी अवेअर पण नसेल जास्त. मस्ट विजिट. तुम्ही वागमनला येता तर तिकडे या एकदा आणि शांत थोडं 5-5:30च्या वेळेस या जेव्हा सनसेट होतोय. खूप अमेझिंग व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. मी व्हिडिओ नाही काढला कारण की बरेच व्हिडिओज काढलेत सनराईज होताना आणि इव्हन मोस्टली झालं तर उद्या परवाही आपण सनसेटचा वगैरे काढू, पण थोडा वेळ हवा होता स्वतःसाठी आणि छान वाटलं. तर असाच आपला 3rd डे पूर्ण संपलेला आहे आणि 3ऱ्या दिवशी मी खूप मस्त मजा केलीच. पण 4थ्या दिवशी मी अजून काय करणार आहे आणि वागमनला हॉस्टेल कसं आहे, कुठे आहे आणि कसं जायचंय तुम्हाला सगळं बघायचं असेल तर पहिले तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या 4थ्या व्हिडिओची वाट बघा.